हरि ओम्। अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. ज्या दैवी गुणांची जोपासना केल्याने अंतःकरण उन्नत होते, ते दैवी गुण म्हणजे अभय, सत्वसंशुद्धी. सत्वसंशुद्धी म्हणजे ईश्वरनिष्ठ बुद्धीची सात्विकता. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे तत्वज्ञानात दृढ स्थिती आणि ध्यानयोगात तल्लीनता. त्याचबरोबर सात्विक दान, इंद्रियांचे नियमन म्हणजे दम, यज्ञ, स्वतःचे कर्तव्य कर्म उत्कृष्ट आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या भूमिकेतून केलेलं कर्म म्हणजे यज्ञ, आणि त्यानंतर स्वाध्याय हा दैवी गुण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. स्वाध्याय मागच्याच केंद्रामध्ये स्वाध्यायामध्ये रोहनने असं सांगितलं की चौथ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंतांनी स्वाध्याय हा यज्ञ आहे असंही सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर भगवद्गीता नित्यपाठातल्या आधीच्या श्लोकामध्ये अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते, असं वाचिक तपामध्ये सुद्धा स्वाध्याय या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. असा हा यज्ञ आणि तप या दोन्ही दैवी गुणांमध्ये असलेला, पण दैवी गुण म्हणून स्पेशली मेन्शन या श्लोकामध्ये केलेला असा हा गुण आहे. तर त्याचा अभ्यास आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या गुणावर अभ्यास करायचा आहे अ, हे कळल्यानंतर मन काही वेळ मागच्या आठवणींमध्ये माझं गेलं. त्याच्यातली पहिली आठवण अशी होती की शाळेमध्ये स्वाध्याय हा शब्द स्वाध्यायान मा प्रमदः या एका संस्कृत वाक्यांमध्ये पहिल्यांदा आलेला आठवला. त्याचा अर्थ की स्वाध्याय करत राहा, आणि स्वाध्याय करताना आळस करू नकोस, असा शाळेमध्ये शिकवला होता हे आठवलं. आणि हा रेफरन्स तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिष्यांना उपदेश करताना गुरूंनी सांगितलेला आहे, हे पण नोट करण्यासारखं आहे. पुढे विचार करताना हे लक्षात आलं की युवा केंद्रात स्वामींनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या आचरणामधून प्रत्यक्ष दाखवून दिलं की स्वाध्याय हा कसा करायचा असतो, आणि त्याचं मार्गदर्शन करून तो आपल्या सर्वांकडून करून सुद्धा घेतलं. भगवद्गीतेच्या श्लोकावर स्वाध्याय करायचा म्हणजे स्वामींचं प्रवचन रेफरन्स म्हणून मिळायचं, आणि ते प्रवचन वाचून समजून घेतानाच आपल्या बुद्धीचा पूर्ण कस लागून जायचा. आणि त्यानंतर पुन्हा काय समजलं नाही हे स्वामींना सांगितल्यावर स्वामी ते समजून सांगायचे स्वाध्याय मार्गदर्शन म्हणून. आणि ते झाल्यानंतर विचाराच्या अंगाने तरी काहीतरी गोष्ट आपल्याला ह्याच्यातली कळली याचा आनंदच मोठा असायचा. पण मग प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करताना काही गोष्टी राहून गेल्या तरी स्वामी ते छान स्वतःच उलगडून सांगत, आणि त्यानंतर कौतुकही करत, आणि पुन्हा सर्वांनाच ते एनकरेज करत की असा सर्वांनीच शास्त्रग्रंथांचा, भगवद्गीतेचा, दासबोधाचा स्वाध्याय केला पाहिजे. त्यानंतर पुढे कोविडमुळे ऑनलाईन केंद्र सुरू झालं, आणि हळूहळू माझी गाडी कधी भरकटली ते कळलंच नाही. आणि त्यानंतर मन सारखं व्यग्र झालं आहे, आनंदी पॉझिटिव्ह राहत नाहीये, हे लक्षात यायला थोडा वेळ लागला. ते लक्षात आल्यानंतर गजानन दादांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम्स काही वेळा हट्टाने सोडवण्यापेक्षा किंवा सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याकडे जर लक्ष देणं सोडून दिलं तर त्या प्रॉब्लेम्स पासून आपल्याला जो त्रास असतो तो कमी होतो. असं सांगून पुढे ते असंही म्हणाले की रोज एखादा श्लोक, एखादी ओवी किंवा स्वामींचं एखादं वाक्य वाचून त्यावर चिंतन करत जा. स्वाध्याय करण्यामध्ये कुठेतरी खंड झाला आहे, आळस झालाय, आणि त्यामुळेच
स्वामींच्या सहवासामध्ये असताना सहज चांगल्या पातळीवर आपलं राहत असलेलं मन आता खालच्या पातळीवर आलं आहे आणि ते पुन्हा दादांनी आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वाध्यायाच्या माध्यमातूनच घडवण्याचा प्रवास पुन्हा सुरू करायचा आहे, हे या स्वाध्यायाच्या माध्यमातून आणि दादांशी झालेल्या संवादातून लक्षात आलं. आता स्वाध्याय म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गोल ओरिएंटेड सेल्फ स्टडी असा स्वाध्यायाचा आपण अर्थ करू शकतो. आणि त्याचा प्रॅक्टिकल भाग म्हणजे रोज एखादा श्लोक किंवा ओवी वाचून त्यावर चिंतन करणं, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि हे जर गोल ईश्वर तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे हे असेल, तर त्या दृष्टीने होणारं चिंतन, ॲनालिसिस, संवाद, वाचन, श्रवण आणि हे सगळं करून ते ईश्वराला अर्पण करण्याची भूमिका जर मनामध्ये दृढ होऊन हे झालं, तर या सर्व गोष्टींमधून चित्त शुद्ध होण्याकडे आणि फायनल गोल अचीव करण्याकडे आपला प्रवास सुरू होईल. शास्त्रग्रंथांचं वाचन, त्यातील गाभा समजून घेण्याच्या उद्देशाने करणं, स्तोत्रांचं पठण, मंत्रोच्चारण यांनी भगवंताचं स्मरण आणि त्याचं रूप, त्याचा वेध कसा घ्यावा याचा मार्ग क्लिअर होणं, या गोष्टी होऊ लागतील. हे करत राहिल्यामुळे साहजिकच इतर गोष्टींमध्ये मन गरजेपेक्षा जास्त रमणार नाही, कारण त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी त्याच्यासमोर आहे ज्याच्यावर मनाला नक्कीच फोकस करायला आवडेल. स्वामी चिन्मयानंद स्वाध्याय या विषयाबद्दल बोलताना म्हणतात, ट्रेडिशनली स्वाध्याय, this term indicates regular study of scriptures. Study of spiritual literature daily in measured quantities will provide the necessary inspiration to live the divine life in our day-to-day existence. But scriptural study is indicated here by a very significant term, swadhyaya, self-study, which in Sanskrit suggests that the study of scriptures should not be merely an intellectual appreciation, but as the student reads the text in the books, he must be able to simultaneously to observe, analyze, and realize the truth of what he is studying within his own life. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा, त्याचं निरीक्षण करण्याचा आणि त्याचं ॲनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे स्वामी चिन्मयानंद सांगतात. आणि पुढे ते असं म्हणतात, रेग्युलर स्टडीज coupled with regular practice will give us the courage to live in self-control of the sense organs. म्हणजे नेहमी स्वाध्याय करत राहिल्याने इंद्रियांचं नियमन करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल आणि हळूहळू इंद्रियांचं नियमन आपल्याला जमायला लागेल, असं स्वामी चिन्मयानंद म्हणतात. याचबद्दल स्वामी रामसुखदास म्हणतात, आपल्या मनात निर्माण होणाऱ्या वृत्ती आणि आपली आत्ताची स्थिती काय आहे हे समजून घेणं हा पण स्वाध्यायाचाच एक भाग आहे. असा स्वाध्याय ज्याच्यामध्ये गोल अचीव करण्याच्या दृष्टीने शास्त्रांचा अभ्यास, संत वाङ्मयाचा अभ्यास आणि आपण कुठे आहोत याचं अध्ययन आपल्याकडून व्हावं, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुढील स्वाध्यायामध्ये आपण पुढच्या गुणांचा अभ्यास करूया. हरिओम.